मंडळी, तुम्ही बघतच असाल मंदिरामध्ये जाण्याआधी जी कमान आहे ती किती सुंदर बनवलेली आहे। सगळीकडे भगवा रंग लावलेला आहे। आता थोड्याच वेळात आपण पोचू वरती। नमस्कार मित्रांनो, मी दिवस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागे बघता आहात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती मला छत्रीसोबत घेऊन करावी लागलेली आहे। मी तर तयार झालो आहे, बाकी सर्व आपली मंडळी तयार होत आहेत आणि आज आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला सांगतो। जसं की मागच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही गावी चाललेलो आहोत। त्याचं कारण आहे आमच्या गावाला जे आमचं ग्रामदैवत आहे त्यांचं नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराचा संपूर्ण कार्यक्रम आहे। असा एकंदरीत एक 3 दिवसाचा तो कार्यक्रम आहे। काल पहिला दिवस झाला कार्यक्रमाचा आणि आज आहे दुसरा दिवस कार्यक्रमाचा। काल पहिल्या दिवशी देव जे आहेत ते खेडमध्ये तीनबत्ती नाका म्हणून एक आहे ठिकाण, तिथून ते मंदिरापर्यंत देव आणले गेले, मिरवणूक काढण्यात आली आणि कालपासून जो पाऊस सुरू आहे, आम्ही आल्यापासून पण पाऊस सुरू आहे, पण काल खूप जोराचा पाऊस सुरू होता त्यामुळे आम्ही काही काल गेलो नाही। म्हटलं की आज तरी आपल्याला जायला हवं, कारण की आज देव मंदिरात आले असतील आणि आज आपल्याला दर्शनसुद्धा करता येईल आणि आज छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा आहेत, तर ते सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला। बघूयात कसं काय होतं आहे ते, कारण पाऊस काय म्हणतो त्यावरती सर्व अवलंबून आहे। मला तरी असं वाटतं की मंदिराच्या बाहेर जागा आहे, तिथे काय ना काहीतरी सोय केलेलीच असेल, जेणेकरून माणसं उभे राहतील, पावसातून त्रास नाही होणार माणसांना। ॲटलिस्ट तेवढं तरी अशी सोय केली असावी असं बहुतेक मला वाटतं आहे। 11 महिन्याआधी मी एक ब्लॉग अपलोड केलेला, तिथे आम्ही गेलेलो दर्शनासाठी, पण तेव्हा ते मंदिर होतं अंडर कन्स्ट्रक्शन आणि देवांना तोपर्यंत एका साईडला छोट्याशा रूममध्ये ठेवलेलं तात्पुरतं आणि जवळजवळ 2-3 वर्षांनंतर ते मंदिर जे आहे ते खूप छान असं आता तयार झालेलं आहे। मागचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये जवळजवळ 80% मंदिर जे ते तयार झालेलं आणि आत्ता तिकडे जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला मी ते मंदिर दाखवणारच आहे। खूप सुंदर असं मंदिर ते तयार झालेलं आहे। भरपूर आजूबाजूच्या गावातली सर्व मंडळी तिथे आलेले असतील, फक्त पाऊस नाही पाहिजे, सर्व कार्यक्रम एकदम व्यवस्थित होईल, मजा येईल, कारण की महाप्रसाद पण आहे, कार्यक्रम पण आहेत छोटे मोठे, ते सर्व एन्जॉय करायला भेटतील। आता पाठीमागे बघितलं तर आपली गाडी आहे छोटी, त्याच्यामुळे आपल्याला 2 राऊंड करावे लागतील, कारण की आमचं जे मूळ घर आहे त्या मूळ घरामध्ये पण बरेचसे नातेवाईक आपल्याला आले आहेत। या आधी कधी त्यांना व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं नसेल, आज पहिल्यांदाच तुम्ही त्यांना बघाल। सो माझे सर्व चुलत भावंड वगैरे, काका काकी वगैरे, आत्याजी वगैरे सर्वजण आलेले आहेत, माझे चुलत आजोबा पण आलेले आहेत, तर असे सर्वजण आहेत। तर 2 राऊंड करू, बघूयात। आधी आम्ही पुढे जातो की पप्पा आधी त्यांना सोडून येत आहेत, ते असं जसं काय जमेल तसं आज करावं लागणार आहे। आणि त्यात हा पाऊस पण आहे, पावसामुळे काय झालं आहे की मस्तपैकी असा निसर्ग पण तयार झालेला आहे, जो की आता पुढे दाखवेनच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये। मंडळी, तुम्ही बघतच असाल मंदिरामध्ये जाण्याआधी जी कमान आहे ती किती सुंदर बनवलेली आहे। सगळीकडे भगवा रंग लावलेला आहे, फार सुंदर एंट्री बनवलेली आहे आणि चाललो आता आम्ही मंदिराच्या दिशेने। हे मंदिर जे आहे आमच्या वाडीपासून जवळजवळ 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे। चला तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत एवढे सर्वजण। आम्ही पप्पा तिथे गाडी पार्क करायला गेलेत, पोलीस बंदोबस्त पण आहे। येताना मी ब्लॉग नाही बनवला, कारण गाडीत आम्ही कसे ॲडजस्ट होऊन आलो। इथे आपलं साहण्या भरतं, तिथून आता आम्ही स्ट्रेट इथून चालत जाणार आहे, कारण की आज आपला कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। समोर तुम्ही बॅनर पण बघत असाल, बॅनरवरती प्रॉपर लिहिलेलं आहे, हे बघा, प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आज आहे। आता सीन असा आहे की जेव्हा मी पहिला आलेलो तेव्हा इथून संपूर्ण गाडी जात होती, परंतु आता कसं आहे गाडी आपल्याला जाऊन वरती देणार नाही, म्हणून चालत चाललो आम्ही। आणि इथे आपले सर्व फॅमिली मेंबर्स आहेत पाठीमागे। अर्धे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते पप्पाने ऑलरेडी पुढे सोडले आणि नंतर मग आम्ही सेकंड राऊंडला आलेलो आहोत। आता पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला आहे।
काल कसा बराच पाऊस होता त्याच्यामुळे कोणी जास्त माणसं आले नसतील, परंतु आज भरपूर माणसं आलेली आहेत. आता आम्ही जातोय चालत तर बरीचशी माणसं आपल्याला बघायला भेटतात. आज भरपूर सारा माणूस आला असेल कारण त्यात पाऊस पण खूप कमी आहे. काल खूप पाऊस होता त्यामुळे कोणी अजिबात आलं नसेल जास्त करून. आता थोडा तर आपण पोचू वरती. आता इथून जर तुम्ही पाहिलं तर चढाईचा रस्ता सुरू झालेला आहे. डाव्या साईडला बघताय तर पायरी मार्ग पण गेला आणि इथे रस्ता पण गेला. सर्वांची हालत चढून चढून खराब झालेली आहे कारण पूर्ण चढायचा रस्ता होता. तर बघताचाच मंडळी भरपूर अशी माणसं जमा झालेली आहेत आणि माईकवरून काही ना काहीतरी अनाऊन्स करतायत. त्यामुळे मला वाटत नाही मी जास्त ब्लॉगमध्ये बोलू शकेन कारण की माझा आवाज तुमच्यापर्यंत फारसा पोचणार नाही. त्यामुळे इथून लांबूनच तुम्हाला दाखवतो बघा. आता मला जे जे शूट करणं पॉसिबल आहे ते सर्व मी ते शूट करेन. आपण जाऊयात मंदिरामध्ये, बघूयात प्राण प्रतिष्ठा सोहळा झालेला आहे का, कलशारोहण सोहळा झालेला आहे का. तर मित्रांनो ते बघताय तिकडे आहे आपलं मंदिर आणि इकडे संपूर्ण जेवणाची इथे सोय आहे. तर भरपूर माणसं आहेत जेवणाला, भरपूर माणसं इथे जेवण करतात कारण की म्हणजे जसं मला माहिती भेटलं त्यानुसार सांगतं की अजून काही झालेलं नाही आहे देवाचा कार्यक्रम. त्याच्यामुळे जे आहे ते लोक रिटर्न येतात. तुम्ही बघू शकता लोक अर्धे सगळे रिटर्न येतात आणि आता इथे आपले फॅमिली मेंबर्स आहेत. जाऊयात आपण. मंडई प्राणप्रतिष्ठा सोहळा तर अजून झालेला नव्हता तोपर्यंत आम्ही इथे जेवायला घेतलं आणि जेवणाची पण तशी वेळ झालेलीच आणि बरीचशी मंडळीचे सर्वजण इथे जेवण करत होते. आणि वरती मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जो कार्यक्रम चालू होता इकडे सर्व जेवणाची अरेंजमेंट प्रॉपर होती, परंतु माणसांनी सर्व गोंधळ केलेला त्यामुळे बरीचशी तिथे गडबड झाली. पण आम्ही कसं बसं तिथून बाहेर आलो आणि बाकी सर्व जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते इथे साईडला बसले होते त्यामुळे ते आधी आम्हाला दिसण्यात नाही आले. बघा इथे आपले बाकी सर्व फॅमिली मेंबर्स जेवत आहेत. सर्वांचं जेवण झालं की मग आम्ही एकत्रच वरती मंदिरामध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत सर्व कार्यक्रम एकंदरीत कसा आहे काय आहे ते. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय वरती. वरती बघा इथून पायऱ्या आहेत, आपण इथून जाऊयात मंदिरापर्यंत. वरती भविष्याची व्यवस्था केली आहे. आपण जी महिलावर्ग मंदिरामध्ये बसलेले आहात पुरुष मंडळी कोणी असेल त्यांनी वरती जाऊन भविष्याचा लाभ घ्यावा. बाजूरी आम्ही चौकले वरती जाऊयात. अजून देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली नाही आहे पण आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो. दाखवतो तुम्हाला पण मंदिर. आता मंदिरापर्यंत पोहोचतोच आहे मी. जवळ गेल्यावरती मंदिर फार सुंदर आहे. जितकं लांबून सुंदर दिसते तितकंच जवळ गेल्यावरती अजूनही जास्त सुंदर दिसेल. चला तर तुम्हाला आता दाखवतो आमचं हे भैरवनाथ देवस्थान. तर इथे अशी LED स्क्रीन लावलेली आहे जिथून आतमध्ये काय कार्यक्रम चाललाय ते सर्व दिसतंय कारण की पूर्ण व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सर्व चाललेलं आहे. आणि आलेलो आहोत आपण मंदिराजवळ. मंडई आमचं ग्रामदेवाचं मंदिर फार उंचावरती आहे म्हणून वरती आल्यावरती बघता तर तुम्ही खूप सुंदर व्ह्यू येतोय आणि त्यात पाऊस पण पडलेला आहे त्यामुळे सगळीकडे हिरवं गार झालेलं आहे. आणि माझ्या डाव्या साईडला बघितलं तर इथे मंडप घातलेला आहे, स्टेज बांधलेला आहे कारण की काही मंत्री पण इन्व्हाइट केलेले आहेत, त्यांचा इथे छोटासा प्रोग्राम आहे. मंडई आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये सर्वजण आणि बघूयात आपलं मंदिर जे आहे ते आतमधून कसं बनवलेलं आहे त्याची फार उत्सुकता आहे. बरीचशी मंडळी जे आहेत ते मंदिरामध्ये ये जा करतात आहेत पण अजून जो आपला मुख्य कार्यक्रम आहे प्राणप्रतिष्ठेचा तो काही अजून सुरू झालेला नाही आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर
असा आहे आपला मंदिराचा आतमधला हॉल. आणि उजव्या साईडला पण काहीतरी देवांचा कार्यक्रम चाललेलाच होता. सुरुवातीलाच एंट्री केल्यावरती गणपती बाप्पांचं दर्शन झालं. खूप मस्त वाटलं हे पाहून. आणि इथे बघताय आपल्याला पाहायला मिळते आहे महादेवांची पिंड. खूप सुंदर अशी ही प्रतिमा आहे. त्याच्यात काही ना काहीतरी काम चालू आहे इथे. इकडे पाहिलं तर सर्व देणगी वगैरे देण्याचं काम चालू होतं आणि प्रसादसुद्धा वाटत होते. तर पप्पांनी पण देणगी दिली आणि प्रसाद आम्ही इथून सर्वांनी घेतला. मंडळी आम्ही देणगी वगैरे दिली आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेलो जिथे देवांना स्थापन केलेलं आहे तिथे. परंतु तिथे जे ते दरवाजा बंद ठेवलेला, कारण की अजून पूजा वगैरे काहीच झाली नव्हती. म्हणून काचेतूनच आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण थोडंसं दाखवलं. कारण की आम्ही किती वेळ थांबणार ते आमचं फिक्स नव्हतं काहीच. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मग मंदिराबाहेर आलो आणि पाहिलं तर इथे आता हळूहळू पूजेची तयारी जी आहे ती सुरू केलेली. आणि माझं अचानक वरती लक्ष गेलं तर इथे कलशारोहणाचा जो कार्यक्रम आहे तो झालेला. कलश मंदिराला चढवलेला आणि त्याच्यानंतर मग अनाऊन्स केलं की ज्यांना कोणाला फेटे बांधायचे आहेत, मग स्त्रिया असो पुरुष असो, त्यांनी फेटे बांधून घ्या. मग आम्ही पण गेलो, पप्पा आणि मी फेटे बांधून घेतले दोघांनी सुद्धा. मंडई गावातल्या सर्व स्त्रिया आता दोन्ही साईडला एका रांगेत उभ्या राहिलेल्या फेटा वगैरे बांधून. कारण की प्रमुख पाहुणे येणार होते आणि प्रमुख पाहुणे आहेत आमच्या गावातले आमदार आणि अजून काही 2-3 मंत्री. त्यांची एंट्री होणार होती. रूपांतरित होते आणि कृपया मंदिराच्या गावाला देण्याची कृपा करावी. मंडई आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इथे पाहतोय तर सर्व होम हवन आणि देवांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू होता. आणि सर्वांनाच आतमध्ये एंट्री करून देत नव्हते. आतमध्ये कॅमेरा लावलेला आणि बाहेर मोठी स्क्रीन लावलेली, त्याच्यावरती सर्व मंडळी आरामात तो कार्यक्रम पाहू शकत होते. स्वागत करताना आपले सन्माननीय श्री संजयराव कदम साहेब आपल्याला छत्रपती श्री शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री महाराष्ट्र यांचं स्वागत या ठिकाणी होते. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी झालेला आहे. आपल्या श्री भैरवनाथ मंदिर चिंचगड प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यासाठी श्री भैरवनाथ कमिटीतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य श्री महोदयजी सामान आणि आमदार गृहराज्यमंत्री सन्मान श्री योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम होतो. यानंतर महाआरतीसाठी आपण
आजूबाजूला भरपूर गोंधळ होता म्हणून व्लॉगमध्ये माझा आवाज नीट रेकॉर्ड नाही झाला. तर मी हेच सांगत होतो की आता मंदिरामध्ये मी आणि दादा दोघंच आहोत. आणि आता तुम्ही म्हणाल बाकी इतर फॅमिली मेंबर्स कुठे गेले, तर आमच्यासोबत लहान मुलं पण होती. व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर ते सर्व कंटाळले म्हणून इतर सर्व मंडळींना पप्पा घरी सोडायला गेलेत. आणि आता आम्ही दोघंजणं मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शन करायला. इतर सर्व आपले फॅमिली मेंबर्स उद्या येऊन पुन्हा दर्शन करतील, कारण अजून आपला उद्याचा दिवस पण कार्यक्रमाचा बाकी आहे. या साईडला बघितलं तर सर्व हवन होतं आणि ही सर्व पूजा इथे मांडलेली. मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये बाहेरूनच दाखवलं, कारण की आतमध्ये एंट्री करून देत नव्हते. तरी सर्व इथे पूजा आहे आणि इथून मंदिराचा प्रवेशद्वार आहे. मगाशी तुम्हाला इथून मी दाखवलेलं सर्व काही जे होतं ते. आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. बाबू सर आणि शिल्ली मला भेटले.